सांगाल, आज आपण इथे उमेदवारी अर्ज दाखल केला, पहिले काही त्रुटी आली होती काय नेमकं? नाही, त्रुटी नव्हती आलेली. तो फक्त नोटराईज केलेल्या फॉर्मवरती शेवटच्या पानावर अपेक्षित असलेला शिक्का तो त्याच्या पहिल्या पानावर होता, तर त्यांनी तो शिक्का नव्याने दुरुस्त करून आणायला सांगितला, तो आणला गेला. पक्ष कोणता पक्ष? मी भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी दाखल केलेली आहे. प्रभाग 5 अपक्ष वगैरे असं काही नाही. म्हणजे आता यादी ठरलेली असं म्हणता येईल की महायुतीची? नाही, जवळपास काही जागा ज्या पूर्वीपासूनच निश्चित होत्या, वाटाघाटीमध्ये त्या जागांसंदर्भात कुठल्याही पक्षाचा आग्रही नव्हता. त्याच्यामुळे ज्या निर्विवाद होत्या त्याच्या अनुषंगाने हाच फॉर्म त्या नंबर टाकून भरण्यात आलेला आहे. आज मी या ठिकाणी प्रभाग क्रमांक 5 मधून या जागेसाठी निवडणूक अर्ज दाखल केलेला आहे आणि मी 2 या ठिकाणी अर्ज दाखल केलेले आहे. एक, माझे वडील याच जळगाव शहर महानगरपालिकेत कायम भारतीय जनता पार्टीच्या बाजूने कायम त्यांची भूमिका राहिलेली आहे. मी एक भारतीय जनता पार्टी या पक्षाच्या वतीने या ठिकाणी अर्ज दाखल केलेला आहे आणि दुसरा अपक्ष दाखल केलेला आहे. याला फार काळ आता लागणार नाही. येत्या 72 तासामध्ये या सर्व घडामोडी आपल्याला क्लिअर होतील आणि आपण त्याच्यासाठी थांबूया असं वाटतं. आमचा पिंड हा लढण्याचा आहे. यदा कदाचित महायुती होणार असेल तर शेवटी समोर कोण आहे याची आम्हाला कल्पना नाही. ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी होणार असल्याने आमच्या समोरचे उमेदवार धनशक्ती घेऊन मैदानात आहे आणि आम्ही जनशक्ती घेऊन मैदानात उतरलेलो आहोत. दुबार मतदाराचा पण या ठिकाणी मोठा आरोप केला होता तुम्ही. या ठिकाणी आपल्या प्रभागात अनेक दुबार मतदार आहेत. याबाबत आम्ही नामदार उच्च न्यायालयात गेलेलो होतो. यामध्ये जागेवर ऑब्जेक्शन घेतले जाणार आहेत आणि अनेक घडामोडी अजून समोर येतील. नमस्कार, माझं नाव डॉक्टर अमृता चंद्रकांत सोनवणे. मी आज इकडे जळगाव महानगरपालिकेच्या रणसंग्रामात प्रभाग क्रमांक 11 मधून फॉर्म भरलेला आहे आणि शिवसेना या पक्षाकडून भरलेला आहे. त्याचा आदेश आणि जेव्हा यादी जाहीर होईल तेव्हा ऑफिशियली ते अनाऊन्स होईलच. पण आज मी माझ्या भावासोबत आणि आमच्या सरांसोबत वगैरे आमच्या मित्रपरिवाराच्या सहकार्याने आणि आशीर्वादाने आज फॉर्म भरायला आलेली आहे. माझे वडील आमदार चंद्रकांत सोनवणे आणि मम्मी माझे आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या आशीर्वादाने आज मी माझ्या राजकारणाच्या प्रवासाची नवीन सुरुवात करते आहे. यासाठी सर्वांच्याही शुभेच्छांची मला गरज आहे. धन्यवाद. माझं नाव डॉक्टर गौरव चंद्रकांत सोनवणे. मी जळगाव महानगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये प्रभाग क्रमांक 18 मधून निवडणूक लढवत आहे. शिवसेना पक्षाकडून मी उमेदवारी मागितली. मला असं वाटतं की कुठे काय झालं याच्यापेक्षा जळगाव महापालिकेत जे ठरेल 25-50चा फॉर्म्युला आमचा हॉटेल प्रेसिडेंटला ठरला आणि त्याच पद्धतीने महायुती होईल असं माझं मत आहे. मधल्या 2 दिवसात दोघंही मंत्री महोदयांचं काय ठरलं याबद्दल मी अनभिज्ञ आहे. परंतु ज्या मिटिंगला मी होतो ती मिटिंग असंच सांगते की आज शिवसेनेला 25, भारतीय जनता पक्षाला 50 आणि त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसजवळ बसायचं असा त्यांचा प्लॅनिंग होता. पण मधल्या 2 दिवसात मी मिटिंगांना नव्हतो. त्याच्यामुळे 25-50चा फॉर्म्युला आहे. राहिला प्रश्न दगाफटकाचा. तर मला असं वाटतं की असं या महापालिकेमध्ये होऊ नये, होणार नाही असं अपेक्षित आहे. 99% 99.9% असं होऊ नये. कारण शेवटी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाला प्रत्येक जागा महत्त्वाची आहे. एखाद्याला बंडखोरी देऊन जनतेला तुम्ही असं डायरेक्ट वळवू शकत नाही. त्याच्यामुळे 100% महायुती प्रामाणिकपणे काम करेल असं माझं मत आहे. तेवढी क्षमता मला वाटतं गिरीश भाऊंमध्ये आहे. ते महाराष्ट्रातल्या कोणीही रागे भरला तर त्याचा राग काढण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे गुलाब भाऊंचा ते इझिली राग काढू शकतो. जागा वाटपावरून हा राग मानला जातो. मला असं वाटतं की जागा वाटपावरून राग नसेल, त्यांना पटकन निघायचं होतं. जागा वाटपाचं तर मी तुम्हाला सांगितलं ना, 25-50चा आमचा फॉर्म्युला ठरलेला होता की ज्याचा मी साक्षीदार आहे. तो फॉर्म्युला आमचा कायम राहील. आपण कल्याण डोंबिवलीमध्ये बघितलं, कल्याण डोंबिवली असेल, नाशिक असेल, या ठिकाणी राष्ट्रवादी शिंदे गट एकत्र निवडणुका लढत आहे.
या ठिकाणी आपण भाजपसोबत का तडजोड करतोय, त्या ठिकाणी जर तडजोड होते तर आपण इकडे तडजोड करतोय असं वाटतंय का? नाही, मला असं वाटतं की मी ह्या प्रक्रियेतला प्रमुख नाही, मी त्याच्यातला एक सदस्य आहे. ह्या प्रक्रियेतले खरे प्रमुख लोक गुलाबरावजी पाटील साहेब आणि गिरीश महाजन साहेब आहेत. या दोघांच्या आदेशाने, गिरीश भाऊंच्या आदेशाने भाजप काम करते आणि गुलाब भाऊंच्या आदेशाने शिवसेना काम करते. त्याच्यामुळे त्यांनी दिलेले आदेश आम्हाला शिरसावले. कार्यकर्ते म्हणतात की आपण प्रमुख आहोत, आपण आता धुरा घ्यावा अशी कार्यकर्त्यांची मागणी केली. वरिष्ठांनी आदेश दिले तर आपण धुरा सांभाळणार. निश्चितपणे मी कार्यकर्त्यांना मंगेश चव्हाण या ठिकाणी पण आहोत. नाही, मी निश्चितपणे कार्यकर्त्यांना धन्यवाद देईल, त्यांचं अभिनंदन करेल की ते माझ्या नावाची चर्चा करताय. परंतु शेवटी आमच्या इथे गुलाबरावजी पाटील साहेब हे आमचे नेते आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीमध्ये ही महापालिका लढतोय. त्याच्यामुळे त्यांच्याकडे चार्ज राहिला काय आणि माझ्याकडे राहिला काय, दोघंही एकच आहे. आम्ही शिवसेना म्हणून निवडणूक लढतोय. मान्य शिवसेनेचे मुख्य नेते मान्य एकनाथजी शिंदे साहेब, या जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब, आमचे आमदार, आमचे मार्गदर्शक किशोरप्पा चौधरी, किशोरप्पा पाटील, माननीय आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे, तिसरे आमदार आमचे प्राध्यापक चंद्रकांत पाटील आणि अमोलदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली या जळगाव महानगरपालिकेची इच्छुकांच्या मुलाखती त्या माध्यमातून झाल्यात आणि जो निर्णय या माध्यमातून महायुतीच्या माध्यमातून झाला, युतीच्या माध्यमातून झाला, मान्य पक्षादेश या अनुषयाने आम्ही काम करतो आहे आणि ही निवडणूक शिवसेना म्हणून आम्ही लढतो आहोत. कालपर्यंत आपण सगळ्या मिटिंगांमध्ये गुलाबराव पाटलांसोबत होते, भाजपसोबत आपल्या बैठकांवर बैठक चालला आहे. जागांचं काय ठरलेलं आहे नेमकं? 25 जागांवर भाजप तयार झाली का तुम्हाला? नाही, त्या बाबतीतलं मी एकच सांगू इच्छितो की ते महायुतीचे माननीय जे पदाधिकारी असतील, माननीय आमदार साहेब असतील, माननीय गुलाब भाऊ असतील आणि त्या पक्षाचे हे असतील, ज्यावेळेस एकत्र येतील त्यावेळेस ते जाहीर होईल. सातत्यानं मॅरेथॉन रन आपल्या चाललेल्या बैठकांवर बैठका नाही ना, केव्हापर्यंत जागाचा फॉर्मॅट राहील? अजित पवार गटाला आपण सोबत घेणार आहात का? तो प्रयत्न कालही त्यांचा चालू आहे. भाजप महायुती म्हणूनच ही निवडणूक लढवावी हाच प्रयत्न या माध्यमातून चालू आहे. नक्कीच त्याच्यातनं चांगलं बाहेर येईल. काल मंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यामध्ये चर्चा झाली, मात्र संतापामध्ये गुलाबराव पाटील तिथे निघून गेले होते गेस्ट हाऊस. नेमकं काय कारण? आपणही तिथे उपस्थित होते. तुमची स्कूटी जोरात पळाली, तुमची वाहन जोरात घेऊन निघाले तुम्ही? नाही, उशीर झाला होता. भाऊंना एका साखरपुड्याच्या ठिकाणी जायचं होतं, त्यामुळे भाऊ लवकर गेलेत. पण रागाच्या नाराज होऊन साखरपुड्याला गेले. नाराज होऊन का? नाराज होऊन साखरपुड्याला गेले. नाही, तसं काही नाही.